जास्तीचं लवकरात लवकर जे काही आता सर या भूमी अभिलेखचा प्रचंड त्रास होतो. एकाच जागेची 2 वेळा मोजणी होती आणि 2 वेगवेगळ्या ठिकाणची तुमची मार्किंग होती. असं नाही व्हायला पाहिजे. तो जागा ती आहे, मोजणार ती आहे, तर ती जागा तुम्ही मोजली. मग आज इथली हद्द इकडं बाजूला सरकायला नाही पाहिजे आणि इथली हद्द इकडं व्हायला नाही पाहिजे. हे बऱ्यापैकी तो जो त्रास आहे तो एक थोडासा आहे. आणि खाली सुद्धा सर लोकांना हेल्पने थोडे जास्त मारावे. तुम्ही लक्ष घातलं, आज तुम्हाला तर तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की जिल्ह्यामध्ये तुम्हाला पुरस्कार मिळाला की तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या संपूर्ण महसूल याच्यात आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने आपलं मनापासून जर अभिनंदन करतो आणि थोडा जर गतिमान आपल्याला करता आलं तर निश्चित स्वरूपात त्या लोकांना सगळ्यांना फायदा होता. हा तो पर्यटनाचा एक विषय आहे साहेब. शनिवार रविवार आपल्याकडं जवळजवळ नाणे घाटत असतील, दाणे घाटत असतील किंवा मासे प्रचंड संख्येने पर्यटक असतील. पण त्यांना जर आपण थोडी सुविधा दिली, ती जे शेकडे देतात ते हजारात यायला मदत होईल. पर्यटन वाढेल, व्यवसाय वाढतील लोकांचे. कारण आता काय होते, आपल्याला पार्किंगची सुद्धा सुविधा तिथे होत नाही. गाड्या अस्तव्यस्त लावल्या जातात आणि मग जे पर्यटक लांबून येतात त्यांना नाहक एवढे लांब जावं लागते, त्रास सहन करावा लागतोय. आणि त्या माध्यमातून जर आपल्याला तिथे स्थानिक प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा असेल, यांच्या माध्यमातून जर आपल्याला एक चांगली शिस्त लावता आली तर एक चांगल्या पद्धतीचं आपलं पर्यटनाच्या बाबतीत एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण जर केलं तर आपल्याकडे पर्यटकांची संख्या वाढीला मदत होते. सर तो जो विषय आहे सर, आपल्याकडे शासन आता आपल्याकडे विविध ठिकाणी आपल्याला भरपूर आपल्याला अधिकार दिले साहेब तुम्हाला. तर तुमच्या माध्यमातून जिथं जिथं प्रश्न आहेत, मी मागे तुम्हाला शेत रस्त्याच्या बाबतीत उलट मला तुमची शेत रस्ते आम्हाला गव्हर्नमेंट जे फक्त द्यायचे. शेत रस्ते मागणारे पण आपले पर्यंत आवडणारे पण आपलेच होते. म्हणजे याच्या बाबतीत आता तुम्ही मला ग्रामस्तरीय समिती मी बीडीओना पण आणि परवा दिवशी कलेक्टर ऑफिसला शिवपालन एक समिती येथे जिल्ह्यात म्हणजे चळवळीच्या अनुषंगाने काम करत असते. जलदे म्हणून श्रीगोंद्याचे त्यांच्या अनुषंगाने आपल्या तालुक्यात पण झालेले. त्यामध्ये आम्ही गावस्तरीय समित्यांचं मी ऑलरेडी बीडीओना पत्र दिलं. आता परवाच्या मीटिंगच्या अनुषंगाने माझ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण ह्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामस्तरीय समिती 100% करायची असं सांगितलं. माझी आपण सगळ्यांना विनंती, प्रत्येक मध्ये तुमच्या प्रत्येक गावामध्ये ह्या ग्रामसभेमध्ये तुम्ही सरपंचाच्या ग्रामसेवकाच्या मागे राहून ती ग्रामस्तरीय समितीला दिली ती रचना करून घ्या. ग्राम म्हणजे याच्यामध्ये आता 20 मे 2025 जो जी आहे त्या अनुषंगाने आता असा आहे किंवा आमच्याकडे म्हणजे 143 किंवा मामलेदार कोटा 500 रस्ते म्हणजे आपल्याकडे शेत रस्ते 3 प्रकारचे. म्हणजे एक सार्वजनिक रस्ते जे आता पानंद असेल किंवा गावना त्याच्यावरचा बॉटेडचा रस्ता असेल किंवा आहे तो रस्ता शिवरस्ता असेल. शिवरस्त्याच्या बाबतीत तर दर बुधवारी आता आपण प्रोग्राम आमच्याकडे जर दोन्ही ग्रामपंचायतीचे पत्र आलं तर आम्ही इमिजिएटली भूमी डेप्युटी एसएलआरला सांगितले. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही शिवरस्त्याचे प्रोग्राम आहे की दर बुधवारी शासनाने सांगितलं ओपन पब्लिक आणि करा. त्यामध्ये मी लोकांना असं ग्रामपंचायत परवाशी भूमीचे पण त्यांना काही सांगितलं शिवरस्त्याच्या बाबतीत काय होते, काही ठिकाणी लोकांच्या संमती आहे परंतु एखादा सर्वे नंबर वाला थोडा अडवतो. तर त्यामध्ये त्या अशा काही गोष्टी एकत्र ती मोजणी तुमची फास्ट म्हणजे जिथं अडचणी की तेवढं जर शिवरस्त्याचं करून दिलं तर तो प्रकार व्यक्त होईल. आता डॉटेड जे रस्ते की ते आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या द्यायचे. त्यामुळे मला आपलं सहकार्य असं लागणार आहे, एखादा रस्ता करत असताना आम्हाला म्हणजे काही जणांचं म्हणणं असतं करा पण तिथं काही जणांचं म्हणणं असतं की नका करू. म्हणजे अशा गोष्टी होऊ नका. म्हणजे आता मला काय झालं तुमच्या लक्षात आलं असेल किंवा ह्याच्यामध्ये सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांची पण मानसिकता अशी ठेवा की एखादा रस्ता होणार आहे, तुमच्याकडे जर एखादा माणूस आला किंवा तो रस्ता साहेब ते सांगा मंडळाधिकाऱ्यांना सांगा, तुमची मानसिकता अशी असली पाहिजे की नाही तो रस्ता करून दे, तुला तो निकाल मानले नाही ना तो अपिलात जा. अपिलात जर आमच्या अधिकारी ठरवते त्यामध्ये स्टे द्यायचा नाही द्यायचा. आणि ग्रामस्तरीय समिती मी त्या 143 आणि 5 म्हणजे अशा ठेवलेल्या आहे. हो का 143चा रस्ता म्हणजे लोकांना मी पहिल्यांदा याच्याबद्दल म्हणतो 143चा रस्ता म्हणजे काय असतो की आपल्याकडे आता पूर्वपार जमिनीचे तुकडे होत चाललेले की त्यामुळं समोरची वाटतं कुणाला तरी आलेली असते, पाठीमागची कुणाला तरी गेलेली असते, त्या लोकांना जाण्यासाठी जो रस्ता असतो त्याच्यामध्ये ते 143चा सर्वे नंबर बांधाचा नवीन रस्ता मागितला जातो.
तो नवीन रस्ता मागितला जाताना तहपाणीमध्ये आमच्याकडे काय उद्देश असतो फक्त की एखाद्याने केलेली मागणी की त्यामध्ये त्यांनी आपल्याला असं सांगायचं असतं की मी जो मागणी केलेला रस्ता आहे तोच एकमेव रस्ता आहे, माझ्याकडे त्या शेतात जायला एकदम कोणतेही रस्ता नाही. ती फक्त आमची पाणी तहपाणीमध्ये होती. म्हणजे तहपाणी म्हणजे वेगळं काही सायन्स नाही की एखादी झालेली तहपाणी की त्यामध्ये पुन्हा एकदा साहेब ती तहपाणी तहसीलदारांनीच करावी किंवा नायब तहसीलदारांनीच करावी हे जो आकार होतो लोकल मंडलाधिकाऱ्यांना आपण ती तहपाणी करायला जातो. आणि त्याच्यामध्ये गावस्तरीय समित्यांचा आता रोल असा आहे त्या तहपाणीमध्ये आम्ही म्हणजे त्या गावस्तरीय समितीमध्ये तुमचे तंटामुक्ती अध्यक्ष, संबंधित ग्रामसेवक, तलाठी, त्यानंतर सर्कल, सरपंच असे लोक ठेवलेले आहेत. गावस्तरीय समिती पण सांगू शकते ना बाबा यांनी केलेला अर्ज योग्य आहे. माझं असं आहे की एकदा गावस्तरीय समितीने तहपाणी त्याच्यावर सहाय्य करून दिल्या. मी वकील लोक मागच्या आठवड्यात माझा वाद झाले काही वकील लोकांशी की आता 90 दिवसाचा पिरियड आल्यामुळे आम्ही काय करतोय पहिल्या तारखेलाच मी तहपाणी लावतो. म्हणजे एखाद्या जर माझ्याकडे दोन्ही पार्ट्या आल्या, दोन्ही पार्ट्या एखादी जरी आली तर मी पहिल्या तारखेला तहपाणी लावतोय आणि दुसऱ्या तारखेला म्हणजे आता तहपाणीमध्ये मी स्पेसिफिक तारीख देतोय की ह्या तारखेच्या आतमध्ये तहपाणीचा रिपोर्ट तुम्हाला आमच्याकडे आणून द्यायचे. त्यामध्ये आमच्या मीटिंगला पण आम्ही मंडलाधिकाऱ्यांना फार क्लिअर सांगितलेलं आहे किंवा रस्त्यामध्ये मला फक्त एकच अपेक्षित आहे त्यांनी केलेला अर्ज बरोबर आहे, त्यांनी मागितलेला रस्ता योग्य आहे आणि त्याला तो रस्ता देणं ग्राह्य आहे म्हणजे द्यावाच लागणार आहे. किंवा एखाद्या ठिकाणी संबंधित व्यक्तीला ऑलरेडी रस्ता राहिला आहे त्याला रस्त्याची तिथं काही आवश्यकता नाही. म्हणजे याच्यात वाटतं हे क्लिअर दोन गोष्टी द्या. मागच्या आठवड्यात आमच्याकडची एक केस आहे म्हणजे मी ती नाव सांगितलं याच्यावेळी त्या बाबतीत त्या व्यक्तीने वेळोवेळी बऱ्याच ठिकाणी म्हणजे पार आयुक्त साहेब, कलेक्टर साहेब यांच्याकडे सांगितलं पण त्यावेळी स्वतः नायब तहसीलदारांनी पाहिल्यानंतर नायब तहसीलदारांनी फार क्लिअर सांगितलं की त्यांनी जो मागणी केलेला रस्ता आहे की तो रस्ता म्हणजे मेन रोडच्या ह्याच्यात मागणी केली पण त्या रस्त्याच्या सर्व नंबर भागामध्ये विहीर आहे, एक बोर आहे, तिथं तो आहे. परंतु त्या व्यक्तीचं जे घर आहे त्याची जी पट्टी सरळची जाते त्या पट्टीला एक प्रॉपर म्हणजे आम्ही त्या नकाशाची दाखवले की त्यामध्ये ऑलरेडी तो रस्ता म्हणजे हा सरळ रस्ता आहे परंतु जी पट्टी जी या ठिकाणी जाते ती त्या रस्त्याला खेळून जाते म्हणजे त्याला फ्रंटच त्या दुसऱ्या रस्त्याला आणि तो रस्ता फक्त ना 800 मीटर लांबीवर ह्याच रस्त्याला पुन्हा भेटतो आणि पूर्ण पक्का रस्ता झालेला आहे. खडीकरण मुरमीकरण झालेला रस्ता म्हणजे त्याच्यामध्ये त्याला ऑलरेडी रस्ता होता. याच्यावर आम्ही फार क्लिअर सांगितलं की याला या रस्त्याची गरज नाही की असंच गावस्तरीय समितीच्या ह्याच्यात येणार आहे. माझी विनंती हेच राहील की गावस्तरीय समिती या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये रस्त्याच्या बाबतीतले 100% करा. त्यामध्ये तुम्ही मंडलाधिकाऱ्यांना त्यामध्ये येणार की पंच म्हणून काही झाले येत नाही किंवा आपल्या पुणे पाटील तंटामुक्ती अध्यक्ष किंवा आपले सरपंच वगैरे असतील की त्याच्या याच्यावर जर सहाय्य करून दिलं तर आम्ही असं आमचा माणूस असा आहे जास्तीत जास्त तिसऱ्या तारखेला म्हणजे आता काय पहिल्या तारखेला आम्ही तहपाणीला केस देतो. तहपाणीचा रिपोर्ट आम्ही 3 आठवड्यात मागतोय आणि पुढची तारीख 3 आठवड्यानंतर तीच लावतोय. म्हणजे त्या दिवशी तहपाणीचा रिपोर्ट आलेला असणार आहे. समोरच्याला ज्याला लाभ देणार आहे की त्याला ती तहपाणीची कॉपी पण असणार आहे आणि त्यांनी तिथं पुढच्या 8 ते 10 दिवसात त्याचं म्हणणं द्यायचं आम्हाला आणि त्यानंतर आम्ही केस क्लोज करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये वकील मंडळाने आम्हाला जरी सांगितलं तरी आम्ही त्यामध्ये तारखा देणार नाही. याच्यामध्ये आपल्याकडनं पण हीच अपेक्षा आहे की म्हणजे जेणेकरून ह्या केसेस ज्या आहे की 60 ते 70 दिवसात बंद होतील. आपल्याकडं काय काय 2018च्या 2019च्या 2020च्या 22च्या केसेस करून की या बाबतीत असं आमचं चाललंय आपल्याकडे मला हेच पाहिजे की शक्यतो आमच्याकडे कमीत कमी लोकांनी यावं आता केसेसला. आम्ही म्हणतो की तंटामुक्तीच्याच लोकांनी आणि मी त्या केसेसला पण दाखवतो तुम्ही तुमच्या देवाला जर रस्ता दिला तर आमच्यापर्यंत येणार नाही. आता लोकांची ती अडचण अशी व्हायला की लोक काही जण मला भेटतात की किंवा आपल्या तालुक्यात धारण क्षेत्र जमिनीचे तुकडे खूप झालेले म्हणजे 20 आणि 22 मोठे तुम्ही जर 12 फूट रस्ता जर दिला 12 फूट रस्ता दिला तर आमचं म्हणजे 6 फूट झालं आमचं फार मोठं नुकसान होणार. त्या माध्यमातून मला हे सांगायचं जर आमच्याकडे रस्ता केसेस जर आले नाही तुम्ही जर एकत्रित समझोत्याने जर पुस्तक जर रस्ता शेतकरी पण आपल्याकडचा कोणताच शेतकरी कमर्शियल आणि येत नाही. शेतकऱ्याचे आपल्याकडचं 90% रस्ते जे असे की ते शेतमालासाठी रस्ता मागते त्याच्यामध्ये त्यामुळे जर आपापसात गाव पातळीवर जर तंटामुक्तीच्या आदेशाच्या माध्यमातून जर रस्ते जर हे केले आणि आम्ही जर असा सातबारा आदेशामध्ये देते की ते रस्ते सातबारावर घेतोय. ग्रामपंचायतीला माझी विनंती असे जे काही रस्ते आहे ना की जे तयार होते ते लोकांच्या संबंधित जर झालं तर त्या याच्यामध्ये तुम्ही तो ग्रामपंचायतीच्या ग्राम रस्त्यामध्ये तो रस्ता नोंदवून घ्या. त्यामुळे मॅक्झिमम याच्यामध्ये आम्ही म्हणजे आता जे काही प्रॉब्लेमॅटिक रस्ते की कुठेतरी
म्हणजे तुमच्या लक्षात जर कुठेतरी म्हणजे स्ट्रॉंग पार्टच कुठेतरी हा करू नका, हा करा किंवा अशा याच्यात हे होतोय की रस्त्याच्या बाबतीत कुठचंही काम करता प्रयत्न असा आहे की ते वकील लोकांशी पण आम्ही बोलतोय की शक्यतो या रस्ता केसेस जे आहे ना, आम्ही सर्कल वाईज आता आपण तयार करतो ह्या त्यांच्या बांधावर म्हणजे त्या मंडल अधिकाऱ्यांमध्ये तिथं जाऊन रस्ता केसेस म्हणजे निमोसारख्या रस्ता केसेस की तिथं चालवायच्या, त्या ठिकाणी ग्रामसभा समिती हे करायची. त्याची माहिती ऑलरेडी आम्ही तुम्हाला देणार. ग्रामसभा समितीने आम्हाला म्हणजे रिपोर्ट द्यायचा, तिथे ग्रामसभा म्हणजे ज्युरी जसं असतं तिथं ग्रामसभा समितीने जर सांगितलं साहेब 4 रस्ते याच्यातले 3 लोकांच्या मागणी एकदम योग्य आहे आणि त्यांना रस्ते देणं दे, म्हणजे त्याच्यामध्ये एक असं आहे की आपलं त्या लोकांना पण लक्षात येईल की आपली अख्खी समिती म्हणजे एक सारखं फोटो बोलू शकतो किंवा एखादा ग्रामसभा समितीचा रिपोर्ट जर असेल ना, तुमच्या ग्रामसभा समिती आलं तर मी त्याचा प्रोग्राम पण लावणार आहे आणि तो शक्यतो आपण सुट्टी दिवशी लावतो म्हणजे वकील लोकांनाही अर्थ राहणार नाही किंवा शनिवारच्या दिवशी त्यांना वकील जायचे ते वकील पण तिथे देतील. शनिवारच्या दिवसाची कॅम्प स्वरूपात जिथे जास्त रस्ते ते आपण करून घेऊ. का तो बोगस आधार कार्ड तो पॅन कार्ड काढतो, आधार कार्डचे 1000 रुपये घेतो, 3000 रुपये पॅन कार्डचे आणि शिवाय ते बोगस त्याचा प्रूफ पण माझ्याकडे आहे. तर निश्चितच आपण सर्व ते जे सुविधा केंद्र आहे ही सुविधा केंद्रावरील एकदा मीटिंग घेऊन त्यांना त्याबाबत आपण सांगावं. आणि महत्वाचा एक दुसरा एक विषय आहे बापू का प्रत्येक वेळेला बऱ्याच कार्यालयीन कामामध्ये आज सगळं संगणकीकृत झालेलं आहे आणि त्यामध्ये सर्व्हरचा मोठा प्रॉब्लेम आहे. आजही भूमी अभिलेख असेल किंवा आपल्या कचेरीमध्ये असेल 7-12 पीक पाणी होत नाहीये. पीक पाणी न झाल्यामुळं अनेक व्यवहार लोकांचे थांबलेत किंवा काही अडचणी येतात. तर सर्व बाबत देखील आपण योग्य त्या सूचना सगळ्या प्रशासनाला द्याव्यात आणि ते जर आपण तालुक्याचे प्रमुख म्हणून जर केलं तर सर्व नागरिकांना ती चांगली सुविधा होईल. बाकी आपण आमच्या शिवसेनेला बोलायचं राहिलं ऍग्रीसाईडच्या बाबतीत सर्कल स्वतः माझ्याकडे गेले 10 ते 15 दिवसांपासून फॉलोअप चालू आहे. आम्ही त्याच्या अनुषंगाने म्हणजे ज्यांनी ते डेव्हलप केले त्याच्याशी पण बोललोय. ऍग्रीसाईडचं लॉग इन पण आमच्याकडे बरेचसे येऊन पडले परंतु अप्रूव्ह होत नाही. तर त्या सर्व्हरच्या बाबतीत आम्ही ऑलरेडी त्यांना सांगितलं. आज सकाळी आम्ही पूर्ण त्यांच्याशी बोललो की त्यांना काय प्रॉब्लेम येतो त्याचे स्क्रीनशॉट पण आम्ही पाठवले किंवा लॉग इनच आता सगळ्याला होतं. लॉग इन केलं का ते इमिजिएटली लॉग आउट होते की त्या पण गोष्टी सांगितलेल्या नाही. सर्व्हरच्या बाबतीत आम्ही याच्यावरती फॉलोअप म्हणजे सर्व्हरचं पण आम्ही सांगतोय. सर्व्हरमध्ये हे सातबारा संगणकीकरणाचं जे आपलं ॲप आहे ते त्याच्यामध्ये अडचण होत नाही. आता हे थोडं ॲग्रेसिव्ह झाले आणि आपल्याकडं ऑफिसला काय होत होतं की आता 100% ऑफिसवर झालं लाईटचा मोठा प्रॉब्लेम येतो. MSC आम्ही वारंवार सांगतोय की आम्ही पत्र दिलं पण त्याच्या ते होत असताना पण आता मी मागच्या आठवड्यात पूर्ण ऑफिस म्हणजे इन्व्हर्टरवर करून घेतले. म्हणजे आता काय आहे की आम्हाला कंपल्सरी आता 150 दिवसाचा शासनाचा प्रोग्राम आहे की त्यामध्ये आता आपण पहिल्या लेवलला ऑफिस आपलं 100% ऑफिस केलंय. म्हणजे पॅड आणायचाच नाही असं सरांचं हे म्हणजे आमच्या ऑफलाईन फाईल चालते तर त्यावरून आता कंपल्सरी ऑनलाईन फाईल चालणार आहे आणि हे पुढच्या 10 ते 15 दिवसात मंडल अधिकारी तलाठ्यापर्यंत जाणार आहे. म्हणजे सर्व तलाठी मंडल अधिकारी पण हे तुमचे जे रिपोर्ट पण येतात ना की सर्कल चौकशी म्हणजे कंपल्सरी ऑनलाईनच येणार आहे. आणि त्याचा एक फायदा असा आहे की तुमचं जे म्हणणं आहे की हे जे की आता त्यामध्ये आपोआप येणार किंवा प्रत्येक त्याला म्हणजे क्लर्क असेल एके असेल हा ऑनलाईन लॉग इन आहे. त्यामुळं आता याच्यामध्ये एखादी फाईल एखाद्या म्हणजे क्लर्ककडे किती दिवस राहिली किंवा अव्वलकरांकडे किती दिवस राहिली नायब तहसीलदार किती दिवस राहिली किंवा माझ्याकडे किती दिवस पेंडिंग आहे याचा आता काय ऑडिट होतं. त्यामुळं आणि आपण 100% आता सगळे आपले ऑनबोर्ड आलेले आहेत. एक 8 ते 10 दिवसात सुरळीतपणे हे ऑफिस पूर्ण म्हणजे तुम्हाला जे पत्र येणार आहे त्याच्यावर पण आता डिजिटल साईन असणार की सर्व्हरच्या बाबतीत थोडा प्रॉब्लेम येतो त्याच्यावर पण पूर्ण कामकाज होईल. ॲग्रीस्टॅकचं ह्या आठवड्यात पूर्ण स्ट्रीमलाईन होत आहे. ॲग्रीस्टॅकचं हे आपल्याच तालुक्यात नाही हे आता पुणे जिल्ह्यात तर सगळीकडेच तसं विषय त्याच्यामध्ये आम्ही त्या ज्यांनी डेव्हलप केले त्याला पण या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये आता लॉग इनचा प्रॉब्लेम आहे. दुसरं ॲग्रीस्टॅक मध्ये जो डाटा आहे तो डिसेंबर पर्यंत होता. डिसेंबर 2024 पर्यंत होता. म्हणजे आणि जानेवारी नंतरचे जे नवीन खाते तयार झाले खरेदी खात्यांचे आले वारस जे आले की त्यांचा तो सर्व याच्यावर दिसत नव्हता. आणि त्याच्या अनुषंगाने आता ॲग्रीच्या ज्या योजना आहे की त्याला बराचसा प्रॉब्लेम येत होता तर आम्ही ॲग्रिकल्चर ऑफिसरशी पण बोललो. ते वरती म्हणजे जिल्हा लेवलला सांगितलेलं की म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांचे झाले आणि ज्यांचे टेक्निकल प्रॉब्लेम होऊन राहिलेले किंवा त्यांना त्यामध्ये अडचणी येणार नाही.
सर्कल आणि तलाठी ते काही कुठले आम्हाला सहकार्य करतील. ठुमेचं त्या दिवशी मी तुम्हाला हा ते केलं तुम्ही त्या दिवशी, पण तुम्हीचं असं म्हणणं आहे ते का मला रिटायरमेंटला थोडे दिवस राहील, मी कशाला काय म्हणते असं अनऑफिशियल स्टेटमेंट आहे. 4 महिने झाले मला एक लिखी आपल्या प्रत्येक ग्रामपंचायती म्हणजे मला ऑफिसला ऑर्डर करून घेते. सातत्याने जुन्नर तालुक्याचं महसूल विभागाचं प्रशासन अत्यंत विद्यमान पारदर्शक आपण खुलं, त्याबद्दल आपला जो पुरस्कार मिळाला याच्याबद्दल तमाम जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने पहिला आपल्या मनपूर्वक आभार. माझी विनंती अशी होती की केरळाचा प्रश्न आता इथं जर समक्ष आला त्यांच्या अडचणी आम्हाला कळतं, आमच्या अडचणी ज्या असतील त्या सुद्धा त्यांच्या समोर आम्हाला. आणि दुसरा विषय नंतर आणि या अनुषंगाने जे जुन्नर तालुक्यामध्ये आपलं रेकॉर्ड म्हणजे आहे विविध कारणासाठी लोकांना रेकॉर्ड सातत्याने लागत असते आणि आपल्याला भरपूर आज येत असते. आजही त्या विभागामध्ये गतिमानता आहे, परंतु आवश्यक ते रेकॉर्ड लवकरात लवकर वेळेवरती मिळण्यासाठी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची थोडीशी जास्तीत जास्त उपलब्धता करून द्यावी, जेणेकरून वेळेमध्ये आज ते तक्रार नाही तेव्हा, परंतु जास्तीत जास्त अजून आहे त्याच्यामध्ये जर आपण लोक वाढवले तर एक चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी तर तो विभाग आपल्याला उत्तरदायित्व देईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय भाव होऊन या ठिकाणी सुरुवातीला मांडला का ते फेमदाराचं जे कलाकेंद्राच्या बाबतीमध्ये आहे, तर आज त्या विभागाचं काम त्या कलाकेंद्राचं बांधकाम चालू आहे. आमची विनंती अशी होती की ते काम थांबव, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. भविष्यात ग्रामस्थ त्या ठिकाणी काही जर पुढे आले किंवा काही गोष्टी जर झाल्या तर ते होणं म्हणजे काम तात्पुरतं स्वरूपात तरी थांबवू. बाकी आपण मागाशी बाहेर सांगितलं या बाबतीमध्ये सगळ्या बाबी तपासून याच्या बाबतीत आपण निर्णय घेणार आहात आणि लवकरात लवकर तो निर्णय घेतला जावा अशा पद्धती विनंती मी या निमित्ताने आपल्याला करतो. आणि टीआरएलची मंडळी आल्यानंतर आपण त्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी असतील त्या गोष्टीवरती आपण चर्चा करूया. आणि जे तालुक्यामध्ये आता जी 2 कलाकेंद्र अजूनही चालू आहेत याच्यामध्ये निर्बंध पोलीस खात्यामार्फत माध्यमातून जे काही समजा नियमबाह्य काही त्या ठिकाणी घडत असेल तर त्याचे निर्बंध कशा पद्धतीने आणता येतील या बाबतीत आपण संबंधित खात्यांना तालुक्याच्या प्रशासकीय प्रमुख यांना त्यांना आपण सूचना कराव्यात अशी आपल्याला विनंती करतो. प्रत्येकाला आपल्या अभिनंदन करतो. धन्यवाद. रायटिंगचे जे केसेस आहेत आता आपल्या हस्तलिखित सातबारांनी रायटिंगमध्ये याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रायटिंगच्या तत्वती दिसून येतं. तर त्याच्यामध्ये जे आपण जर एखादा अभियान राबवलं यामध्ये रायटिंगच्या बाबतीमध्ये लोकांना जर हस्तलिखित आणि याच्यात संगणक रूपमधले दोष याच्यामध्ये आपण जर एखादं अभियान राबवलं तर तेवढंच शेतकऱ्यांमधला अज्ञान कमी होऊन लवकरात लवकर रिरायटिंगचे आपलं चांगल्या पद्धतीने सांगतो. आपल्याकडे काय झालं की आता वादळी व्हायला लागले बऱ्याचशा लोकांची की एक जमाबंदी आयुक्तांचं 7/5/2025 पत्र आलेलं आहे. त्याच्यामध्ये की 155 कशात होऊ शकतं म्हणजे मी तुम्हाला याच्यात की आता काय होतं आमच्याकडे बऱ्याचशा वेळेस पोकीचं नाव कमी करण्यासाठी किंवा पूर्वीच एक तुम्हाला नावच लागलं नाही त्याच्यात 2 फेरफार झाले त्याच्यासाठी पण लोक तर त्यामध्ये आता आम्हाला पण काही रिराईट 155 मध्ये केवळ आणि केवळ हस्तलिखित ज्या चुका झालेल्या आहेत म्हणजे नाव बदललंय नाव चुकलंय ते पण बाबा काना मात्रा वेलांटी चुकल्या 90 सालापर्यंत नव्हते 91ला रिरायटिंगच्या वेळेस ते नाव लिहायचं राहून गेलं किंवा क्षेत्र चुकलं तेवढ्याच केसेस आणि त्या पण कंपल्सरी तलाट्यांमार्फत ऑनलाईन आम्हाला रिक्वेस्ट पाठवायची. म्हणजे मी आता सर्व तलाठी मंडळात त्या सूचना दिलेल्या आहेत. बाकीच्या बाबतीत तुम्हाला जर म्हणजे एखादं जुन्या याच्यामध्ये तुमचं एकमेकांना नावच नाही आलं त्याच्यात वारस होऊन झाल्या पुढं फेरफार झाले की याच्या बाबतीत तुम्हाला 257 मध्ये तुम्हाला अपिलामध्ये काय ना शिरसं याच्यामध्येच जावं लागेल. आता मी त्याच्यामध्ये बऱ्याचशा केसेस काढले किंवा 7/5/25चा हे करून किंवा रिरायटिंगच्या बाबतीत असे असतील तर त्याच्या बाबतीत सांगत तर मी प्रत्येक मंडळ लेवलला ज्या एकदम पुन्हा जे असतील ते कॅम्प घ्यायला लावतो. फक्त रिरायटिंग फक्त याच्यात चुका असल्या पाहिजे. हस्तलिखितचा संगणक करतानाच्या चुका असल्या पाहिजे. त्यामध्ये सगळं चांगलं मला त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला बघा ते आयराचं पेपर ते म्हणते त्याला सुद्धा खालीवरती आता प्रांत म्हणून आपल्याला आदेश घ्यावा. हा ना बरोबर ना मी बोलते ना घरामध्ये काय झालंय की हस्तलिखित ती समजा ती जुनी चूक समजा काही 65ची आहे काही 72ची आहे काही 75ची आहे त्याच्यानंतर पुढं ट्रान्झॅक्शन झाल्या
वारस नोंदी झाल्या, फेरफार झाल्या. आणि आज काय होतं की 40 वर्षानंतर मी एखाद्याचं जे नाव राहिलं 7 बरोबर आणायचं तर मी त्यात अजून कॉम्प्लिकेशन करून ठेवतो. त्याच्या बाबतीतच मग ते 7/5/25 जे सुहास दिवशी सरांचं जे परिपत्रक आहे एकदम व्यवस्थित आहे. जे वाटलं तर मी ते आपल्या काही ग्रुपवर पण टाकायला होतं. म्हणजे ते काही ते पब्लिक डॉक्युमेंट त्यामध्ये. आणि त्यामध्ये मग त्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला आहे ना की आपल्याला जाऊन किंवा जो झालेला फेरफार माझा याच्यामध्ये आपण त्यामध्ये मग फार त्यामध्ये प्राथमिक आम्हाला ही दुरुस्ती करून घ्या असं यामध्ये रिव्हिजनमध्ये घेऊन करून पण घेते. कारण रिरायटिंगमध्ये असेल किंवा एकूण कमी होताना जे राहिलेल्या नावाच्या आधारे पुढं ट्रान्झॅक्शन झालेले आणि आता त्यामध्ये थर्ड पार्टी पण आलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते करता येणार नाही. मी ते परिपत्रक पाठवतो सांगितलं. सर दुसरा एक मुद्दा होता, गटवारीमध्ये जमिनीचं वाटप झालं, एला उत्तरेच्या बाजूला आलं, बीला दक्षिणेच्या बाजूला आलं. ज्यांच्या वाट्याला आलं ते मृत झाले, आता त्यांचे वारस आहे. जो रस्त्याच्या बाजूला आहे ए तो जो उत्तरेच्या दक्षिणेच्या बाजूला त्याचं शेत आहे त्याला जाऊ देत नाही, त्यांनी काय करायला पाहिजे? नाही एकतर ती रस्ता त्याला जर रस्ता देत नसेल तर मी आता ते सुरुवातीला जे सांगितलं की त्यांनी 143 प्रमाणे आम्हाला म्हणजे जरी तो त्या पाठीवर असेल किंवा त्याच्या शेतात आहे 143 प्रमाणे म्हणजे नेमकं फॉर्मॅट काय? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे त्यांनी आम्हाला रस्ता मागला. प्लेन अर्ज, प्लेन साधे त्याच्यामध्ये त्याचे जे काही 7/12 सर्वे नंबर पुस्तकामध्ये नोटीस काढण्यासाठी आम्हाला द्यावं लागते ते त्यांनी माझ्याकडे दाखल करायचं. थँक्यू. मनापासून अभिनंदन करतो. माझी विनंती एक आहे, ग्रामीण भागामध्ये जे आपले तलाठी आहेत ना किंवा जे सर्कल आहे ते गावात थांबत नाही. माझी विनंती त्यांना तुम्ही सूचना केली तर बाबा काहींना 2 गाव आहेत, काहींना 3 गाव आहेत, तर त्या गावामध्ये ऑलरेडी आपण त्या पाठीवर मंगरूळ मधली ती बातमी आली त्यामध्ये प्रत्येक सजावर तलाठीमध्ये एका तलाठीला 2-3 आले. परंतु त्यांना दिवाळी लावलेले की आणि तो बोर्ड पण लावायला लावलेला आहे. ते परत एकदा मी सूचना विनंती साहेब तेवढं बघा. सिटी सर्वे पुन्हा सिटी गावकडे आहे त्यांची सिटी सर्वे बाकी संपूर्ण तालुक्यामध्ये. त्या संदर्भामध्ये आपण बैठक लावली होती पंचायत समितीला, परिपत्रक ग्रामपंचायत दिला होती. परंतु आपल्या विभागाचे जे आपले भूमी अभिलेख असेल किंवा तहसीलदार विभागाचं कोणी अधिकारी त्यावेळेस उपस्थित नव्हते. सगळे सरपंच सगळ्या गावाचे उपस्थित होते. त्यावेळेस एक अधिकारी फक्त पाठवून दिले गेले पण त्यांच्या त्या संदर्भात पूर्णतः कुठलीच माहिती त्यांच्याजवळ नव्हती. त्याच्यामुळे बोलले आम्ही फेर बैठक या निमित्ताने लावू. तर आमचं असं म्हणणं त्याच्यामध्ये जर समजा जर पुनर्वसनचे जे काय अधिकारी असतील, इरिगेशन असेल, तहसीलदार असतील, ग्रामपंचायत असेल, BDO साहेब असतील आणि भूमी अभिलेख असतील यांची एकत्रित जर बैठक जर आपण जर केली तर हा तोडगा निघू शकतो साहेब. प्लॉट नंबर 1 विषय व्यक्ती, प्लॉट नंबर 2 या व्यक्ती, हे सगळं रेकॉर्ड आहे. आता आपण सिटी सर्वेचं काय करायचं की ते पुन्हा एकदा कन्फर्म करायचे आणि त्याला ते फक्त अलॉटमेंट द्यायची. सिंपल थिंग आहे. परंतु कोणी याबाबत महोदयांकडून आपण सगळी लिस्ट द्यायची, कोणता प्लॉट कोणाला दिलेला आहे, कसा आहे प्लॉट ऑथेंटिक त्याचं जे आपण क्षेत्रस्थ म्हणतो माणसं सगळी तयार असतात. परंतु ज्याला रस्ता द्यायचाच नाही तो म्हणतो की माझी हात इकडे, माझी हात तिकडे, मोठे शेवटी लागणार त्याबाबत काय निर्णय घ्यावा होऊच द्यायचं नाही रस्ता. मग पहिल्यांदाच तुम्हाला तेच सांगितलं मी. म्हणजे ऐका बरोबर तुम्ही मला हा प्रश्न केला की याच्यात म्हणजे प्रशासन इतर रस्ते द्यायला बसलेले. म्हणजे तुम्ही जर म्हटलं ना आम्हाला दररोज एक माणूस हे करा आम्ही सगळे रस्ते तुम्हाला हे देतो. प्रॉब्लेम हाच होतो कुठेतरी आपलाच कोणतरी माणूस आहे ना की झालं. आमचं भूमिका काय आहे, आता मी सितेवाडीचं पण परवाशी केलं, मला तो बांध दिसतोय ना त्याच्या ह्याच्यावर मी दोन्ही साईडला रस्ते जाणार. मग मोजणी तुला जे आहे ना ती करायची ते ह्याच्यामध्ये तुम्हाला करायची. ज्याला प्रॉब्लेम असतात त्याने मोजणी आणावी आणि त्याने स्वतःची मोजणी करून त्याचा सर्वे नंबर बांध फायनल करून घ्यावा आणि मग त्याच्यामध्ये जर जास्त रस्ता गेला असेल तर तो आम्ही कमी करू. ही आमची त्यामध्ये क्लिअर आता इथे भूमिका आहे. जो बांध दिसतोय जो आता तुम्ही हे करता रस्ता आला म्हणून तुम्ही 3 महिने 4 महिने 5 महिने मोजणी परत तुम्ही मोजणी केली तर समोरचा होतं की मला मानलं नाही. जो रस्ता तुम्ही दिला बांधून रस्ता आणि त्याची नोंद व्हायला थोडा वेळ लागतो बरोबर. तो नोंद व्हायला वेळ लागतो ना. जास्त समजा रस्त्यात गेले त्याच्याकडे कागद नाही मोजणीचा, तो काय करतो
दिलेल्या रस्त्यात परत काही महिन्याला ते अतिक्रमण परत ऐका ना, मला त्याच्यासाठीच आम्ही परवा दिवशी आता ते- परत रस्ता बंद पडतो याच्यावर काय कारवाई करा? कालच आम्ही नाही ना, मग हे कारवाई आता मी याच्यामध्ये दायित्व आपल्या लोकांचं पण आहे त्याच्यामध्ये की परवा दिवशी काल जे आपलं वृक्षारोपण जे झालं समजा ते प्राथमिक स्वरूपात काही ठिकाणी आपण हे केलं, पण याच्यावरही जिथं रस्ते होतील एकदा रस्ते झाले ना रस्त्याच्या कडेने झाडं लावा, रस्त्याच्या कडेने नाही वृक्षारोपण करून घ्या. आता ते महसूल मंत्र्यांनी महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने दिले की असे जे रस्ते वादातले होते ना, काय होतं आता परवा दिवशी एक आम्हाला एक आणून दाखवलं होतं रस्ता चालू आहे परंतु पलीकडचा शेतकरी थोडं पाणी सोडून कोरत बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.